नमस्कार. आज आपण महाराष्ट्र सरकारच्या एका जबरदस्त आणि मोठ्या उपक्रमाबद्दल बोलणार आहोत. मिशन अपस्किल महाराष्ट्र या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या योजनेने प्रशासकीय वर्तुळात बरीच उत्सुकता निर्माण केली आहे. चला तर जाणून घेऊया याबद्दल सविस्तर. आजचं युग हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, नाही का? तंत्रज्ञान इतक्या वेगाने बदलतंय की आपण विचारही करू शकत नाही. मग अशा वेळी आपलं प्रशासन, आपली सरकारी यंत्रणा मागे कशी राहील? तर याच मोठ्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक खूप महत्त्वाकांक्षी पाऊल उचललं आहे. चला तर मग या योजनेत थोडं खोलात शिरूया. हे फक्त एक साधं सरकारी परिपत्रक नाहीये. नाही, ही आहे भविष्याची एक मोठी योजना. या पहिल्या भागात आपण यामागची घोषणा आणि त्यामागचा मोठा विचार काय आहे हे समजून घेऊ. ही योजना किती मोठी आहे हे या 2 बोधचिन्हांवरूनच आपल्या लक्षात येते. हे काही फक्त राज्य सरकारचं काम नाही, तर केंद्र सरकारचं मिशन कर्मयोगी भारत आणि महाराष्ट्र शासन दोघेही यात सामील आहेत. म्हणजेच राष्ट्रीय स्तरावरच्या एका मोठ्या धोरणाची अंमलबजावणी आता आपल्या राज्यात होते आहे. या संपूर्ण कार्यक्रमाला एक खूप छान नाव दिलंय, साधना सप्ताह. नावावरूनच कळते नाही का? हा एक आठवडा पूर्णपणे शिकण्यासाठी, नवीन कौशल्य मिळवण्यासाठी, म्हणजेच ज्ञानाच्या साधनेसाठी समर्पित असणार आहे. ओके, तर नाव तर कळलं, पण मग या सप्ताहात नक्की होणार काय आहे? ही योजना प्रत्यक्षात कशी राबवली जाणार आहे? चला, ते आता आपण पाहूया. या तारखा महत्वाच्या आहेत. 2 एप्रिल ते 8 एप्रिल 2026 या काळात महाराष्ट्रातल्या प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याला हे प्रशिक्षण घ्यावंच लागणार आहे. हो, हे पूर्णपणे अनिवार्य आहे. आणि हा आकडा 4 हा खूप महत्वाचा आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला, अगदी प्रत्येकाला या आठवड्यात कमीत कमी 4 तासांचं ट्रेनिंग पूर्ण करणं बंधनकारक आहे. फक्त 1-2 नाही, तर तब्बल 4 तास. आणि ही काही साधी शिफारस नाहीये, तर हा एक स्पष्ट आदेश आहे. शासनाच्या परिपत्रकात हे अगदी स्पष्टपणे लिहिलंय. बघा, सर्व अधिकारी कर्मचारी यांनी किमान 4 तासांच्या एकूण कालावधीचे अभ्यासक्रम पूर्ण करावेत. म्हणजे यात कोणतीही सूट नाही. यावरूनच कळतंय की सरकार याला किती गांभीर्यानं घेत आहे. आणि आता येतोय सगळ्यात इंटरेस्टिंग भाग. म्हणजे या ट्रेनिंगमध्ये शिकवणार तरी काय? कुठली कौशल्य देणारे आहेत? चला पाहूया. या चार्टवर नजर टाकली की सगळा पिक्चर क्लिअर होतो. तब्बल 40% भर हा AI आणि नवीन तंत्रज्ञानावर आहे. म्हणजे जवळपास अर्धा अभ्यासक्रम हा फ्युचर टेक्नॉलॉजीवर आहे. त्यानंतर सायबर सुरक्षा, मग प्रशासन आणि डेटा स्किल्स. फोकस एकदम स्पष्ट आहे. आणि हे कोर्सेस तर बघा, लार्ज लँग्वेज मॉडेल्स, म्हणजे ज्यावर ChatGPT सारखी टूल्स चालतात, जनरेटिव्ह AI, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. म्हणजे विचार करा, सरकारी कर्मचाऱ्यांना आता AIशी कसं बोलायचं, त्यातून काम कसं करून घ्यायचं हे शिकवलं जाणार आहे. हे खरंच खूपच पुढचं पाऊल आहे. एवढंच नाही, सायबर सुरक्षा आणि डेटा मॅनेजमेंट हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे विषय आहेत. आणि विशेष म्हणजे गुगलसारखी मोठी कंपनीसुद्धा यात सहभागी आहे. त्यांचा सायबर सुरक्षेवरचा कोर्स यात आहे, हे विशेष. आणि या प्रशिक्षणाची क्वालिटी जबरदस्त. वँडरबिल्ट युनिव्हर्सिटी, IIM अहमदाबाद, OP जिंदल, म्हणजे देशातल्या आणि जगातल्या टॉपच्या संस्थांकडून हे कोर्सेस थेट सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचणार आहेत. ओके, तर प्रशिक्षण खूप भारी आहे, कोर्सेस चांगले आहेत. पण प्रश्न हा आहे की सरकार हे सगळं का करतंय? यामागे नक्की काय विचार आहे? चला, ते समजून घेऊया. आणि हो, कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह टिकवून ठेवण्यासाठी एक छान आयडिया पण आहे. जे कोणी यात उत्तम कामगिरी करतील त्यांना टेकवारी 2.0 नावाच्या एका मोठ्या कार्यक्रमात सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात येणार आहे. पण या सगळ्याच्या मुळाशी आहे एक खूप मोठं ध्येय. साधना सप्ताह हा मिशन कर्मयोगी भारत या राष्ट्रीय मिशनचा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि या मिशनचं ध्येय काय आहे? तर आपली प्रशासकीय सेवा अधिक हुशार, अधिक क्रिएटिव्ह आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागरिकांसाठी अधिक उपयुक्त बनवणं. तर मग या सगळ्याचा आपल्या प्रशासनावर, आपल्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होऊ शकतो? थोडक्यात याचा अर्थ काय आहे? हे लक्षात घ्या, हे फक्त एक ट्रेनिंग सेशन नाहीये. ही एक गुंतवणूक आहे. कशासाठी? तर एक स्मार्ट, जास्त कार्यक्षम आणि टेक्नॉलॉजीला आपलंसं करणारं सरकार घडवण्यासाठी, अगदी मुळापासून. आता जाता जाता फक्त एक विचार करा. जर प्रत्येक सरकारी कर्मचारी, प्रत्येक लोकसेवक
ह्या नवीन स्किल्समध्ये माहीर झाला तर आपलं भविष्य किती वेगळं आणि किती चांगलं असू शकतं. विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का? या प्रश्नासोबतच आज इथेच थांबूया.